बोला. हॅलो. हो सर. काल आपलं लास्ट रिएक्शन गुड कोणती होती रे? आफ्टरनून. लास्ट रिएक्शन सांगा. गुड आफ्टरनून उद्या करू. सल्फोनेशन घेणार होतो. सल्फोनेशन आहे ते, सुफोनेशन नाही. फोनेशनच म्हटलं. सल्फोनेशन. फोनेशनच म्हटलं सर. फोनेशन नाही ना बे, सल्फोनेशन ना बरे. काय म्हटलं, फोनेशन की सल्फोनेशन? सल्फोनेशन. हा, आत्ता बरोबर आलं बा ते सल्फोनेशन. मग अजून तर फोनेशन फोनेशनच ऐकून राहिलं, सल गायबच झाला. बर, तर ते चला कालच्या रिएक्शनवर पटकन नजर फिरवा तिच्या लवकर. पटकन लिहून पाहत जा. मी जेव्हा क्लास चालू करेन तेव्हा सगळी वही पाहणार आहे मी. आणि जे तुम्हाला मी रफ मध्ये लिहायला लावत होतो प्रॅक्टिस म्हणून, ते पण मला दिसलं पाहिजे. एकाच दिवशी सगळं पाहणार आहे मी. आलं का लक्षात? ज्या दिवशी सापडले त्या दिवशी झाला मग प्रॉब्लेम, एवढं लक्षात ठेवा. म्हणून बाळांनो, थोडस आपल्या याच्यात अभ्यासाच्या तयारीत लागा. बर, तर आता सल्फोनेशन मध्ये मी तुम्हाला सर केव्हा केव्हा काय, केव्हा अरे चालू बाबा करताय? ऑफलाईन ऑफलाईन दे रे, कपड तरी ऑफलाईन घ्यायला की हरकत नाही राजा. एक तर परमिशन 7च लोकांची आहे. पेशंट किती वाढले? कालही 514 पेशंट वाढले. आता मला सांग, 514 मध्ये जर आपल्यासारखाच एखाद्याचा नंबर लागला तर किती प्रॉब्लेमचे काम आहे? जीवावर उधार होतं का सांग? तुझा मेसेजही पाहिला मी, नाही त्याच्यावर सर. मी तुला उत्तर नाही दिलं काही. जीव मोठा की ते ट्युशन मोठी आहे, सांग मला तू आता. जीव. आता विचार करा, इतके पेशंट वाढून राहिले, ठीक आहे बाबा, 50-75 वाढून राहिले, त्यावेळेस काही फरक नाही पडत. आता या 514 मध्ये कालचे कालचे 514 आहे. आता आज अधिक काय माहित काय होते परिस्थिती. आता इतके पेशंट मध्ये सांग राजा, एखादा जरी पॉझिटिव्ह असला तर किती लोकांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम होईल सांग बरं मला तू. आणि त्याच्यात तुमचं मी पाहिलं, जेव्हा आपले ऑफलाईन क्लासेस चालू झाले होते, तुमचाच तो ग्रुप होता. त्या बाहेर क्लासच्या बाहेर येऊन त्या काळ्या रॅकवर बसणे, त्याच्यानंतर मी म्हणू गोष्टी नका करू रे मोठमोठ्याने, तर गोष्टी करणे, एकमेकाच्या जवळ नका जाऊ, तो जवळही तुम्ही एकमेकाच्या जात होते. तुमचाच तो ग्रुप होता सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह. वेदांत सांगडूतकर होता की नव्हता सांग मला तू. बाकीचे बिचारे तर हो चुपचापच सर. बसले राय, लपलेले. तुम्हीच तो होते. तू होता एक एक तो वेदांत मेटकर होता, एक उमांशू गोरटे होता, एक तो आपला स्वराज होता, एक तो गौरव होता. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस कधी कधी तुमच्यासोबत तो हा येर आहे आपला चारवक. त्याच्यानंतर तो यावलकर होता. ठीक आहे ना. आता तुम्हीच तो होते ऍक्टिव्ह दुनियाभराचे. आता तुमचा ऍक्टिव्हनेस पाहूनच तर मला इच्छा नाही होईल चालू करायची. समजलं काय? भेटलं का उत्तर? हो सर. हा, तर जेव्हा वेळ येईल ना, कारण की तुमच्यापेक्षा जास्त काही मला ऑफलाईन चालू करायचं. मला या अर्ध्या तासात माझा कोर्स नाही होणार आहे. आतापर्यंत माझे कमीत कमी 2 लेसन संपायला पाहिजे होते. समजलं ना? तुमच्यापेक्षा जास्त काही मला आहेत त्याची. आता मी आजच याच्या संग बोललो वेदांसोबत, त्याला विचारलं टायमिंग वगैरे. मी म्हटलं मी स्टेट बोर्डची 2 वेळा घेतो म्हटलं बॅच. माझी 12वी संपली की नाही. स्टेट बोर्डची 10वीची संपते आता माझी, 8-10 दिवसात 10वीची संपते, 12वी संपली पण. तर मी आजच वेदांसोबत बोललो, त्याला म्हटलं तुमची टायमिंग कशी आहे रे म्हटलं. तर मला स्टेट बोर्डची पण 2 वेळा घ्यायची आहे आणि एंट्रन्सची पण 2 वेळा घ्यायची आहे. फक्त मला इच्छा एवढी आहे की मला लगातारचा टाइम पाहिजे. म्हणजे एकसारखं दोन्ही बॅचमध्ये स्टेट बोर्ड, आणि त्याच्यानंतर मग वाटल्यास बाकीच्या बॅचेस झाल्यानंतर काही वेळानंतर एकसारख्या 2 बॅचेस मध्ये एंट्रन्स. मग ते अर्धा तास आता, अर्धा तास 2 तासांनी, मग अधिक अर्धा तास, ते नाही पाहिजे. लिंक मध्ये पाहिजे मला 1 तास पूर्ण. 40-40 मिनिटात असते ना ते मला लिंक मध्ये पाहिजे. कारण की माझं स्वतःच होत नाही ना. मला समाधान कुठं उडालं शिकवण्यात. जे समाधान होते क्लासमध्ये शिकवण्यात, ते समाधान आम्हाला, मला पण नाही होतं, कोणालाच नाही होत. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. पण आता इलाज काय सांग बरं. एखाद्याला जरी लागण झाली कोरोनाची, एखादा जरी पॉझिटिव्ह असला किंवा त्याच्या घरचे कोणी पॉझिटिव्ह असले, किती प्रॉब्लेम येईल विचार करा बरं.
आपल्या जीवापेक्षा मोठं नाही आहे, एवढं समजून चलाच आता. पटलं? हो सर. हो हा. सर. तर मी करतो, तुमच्यापेक्षा घाई मला आहे. तुमच्यापेक्षा घाई मला आहे, मला स्वतःला वैयक्तिक. पण आता इतक्या रिक्स मध्ये तुम्हालाही अडचणीत टाकण्यात मला काही. आणि विचार करा की आता तुम्ही 30 पोरं आहे बॅच मध्ये. आता हे 30 पोरं 30 फॅमिली मधले आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये 4 लोक पकडून चला, तर 3 चौक 12, 120 लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये चाललो आपण. हे झाल्यानंतर लक्षात, ते 120 लोक किती लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये चालले. एक जरी पॉझिटिव्ह असलं ना, तर किती धिंगाणा करून ठेवून तो त्याचा अंदाज नाही बांधता येत. आणि सगळ्यात महत्वाचं की आता कालचीच न्यूज आहे. मला ज्या सरांनी MSc सेकंड इयरला शिकवलं होतं, मोहोड सर म्हणून होते. MSc सेकंड इयरला मला त्यांनी शिकवलं होतं. यंग होते ते. काल ते वारले कोरोनानी. 1 वाजता, म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली ही होती, पॉझिटिव्ह होती. 10 वाजता त्यांचे वडील वारले काल, आणि 1 वाजता ते स्वतः वारले. म्हणजे एका घरात एका दिवशी 2 डेथ आहे बाबू कालच्या माझ्या ओळखीच्या. एका घरात एका दिवशी 2 डेथ. एक म्हातारे गृहस्थ आणि एक यंग माणूस. माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे असतील फक्त ते. सांगा, काय रिस्क घेणार आहे रे? कशी रिस्क घ्यायची? बरोबर आहे की चूक आहे माझं? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. हा. बरोबर आहे सर. जीवापेक्षा मोठी गोष्ट. आणि जेव्हा अटीतटीची वेळ येईल ना, जेव्हा अशी अटीतटीची वेळ आली, आणि ज्यांना बा खूपच वाटून राहिलेलं आहे की नाही मला ऑफलाईन शिवाय जमतच नाही, त्यांनी काय करा, मास्क बांधून माझ्या घरी या. ठीक आहे ना? माझ्या घरी बेंच आहेत बाहेर गॅलरीत. बेंचवर बसा, मी बसतो खुर्चीवर. मी तर एकट्याला शिकवतो, मला काही त्यात प्रॉब्लेम नाही. ज्यांना खूपच अडचण आहे की नाही मला ऑफलाईनच पाहिजे आणि ऑनलाईन जमतच नाही, ही अडचण ज्याची आहे ना, जसं ते यांनी आनंदे इंगडेने मला सांगितलं होतं ते साखरेबद्दल, की त्याला ऑफलाईन जमतच नाही. असा कोणी जर मुलगा असेल ज्याला बिलकुल ऑफलाईन जमतच नाही आहे, त्यांनी या घरी. सांगतो मी, त्या मागच्या लॉकडाऊन मध्ये, मोठ्या लॉकडाऊन मध्ये हुमांशू 2 महिने आला. विचारा त्याला. वेदांतला हुमांशूला मी हायब्रिडायझेशन वगैरे, हायड्रोकार्बन वगैरे तेव्हाच शिकून दिलं होतं उन्हाळ्यात. होतं ना रे हुमांशू? सर. तर त्याच्यात अडचण नाही आहे. कोणाला आता काय शिकवायचं बाबा, सरांचं जीवावर वगैरे, जीवाबिवावर नाही येत. 11-11 तास शिकवलेलं आहे मी लगातार. 11-11 तास उभा होतो मी, 24 तासातून 11 तास उभा. जाण्या येण्याचा, याचा त्याचा बाकीच्या कामाचा वेळ वेगळा. 11 बॅचेस एकेकाळी 11 बॅचेस घेत होतो मी. सकाळपासून 5:30, 6, पावणे 6 पासून बॅच सुरू व्हायची माझी. रात्री 9:30 पर्यंत बॅचेस राहायच्या बाबू. मधात फक्त 2-3 तासाची गॅप राहायची. त्याच्यामुळे माझ्या स्टॅमिनाचा विषयच नाही. कळते? तर तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही एवढं मला समजते. ज्या दिवशी मला असं वाटन की आता प्रॉब्लेम नाही आहे बाबा, त्या दिवशी मी स्वतःहून तुम्हाला निरोप देईल. आता डबल तो विषय नका करू, ऑफलाईन कधी ऑफलाईन कधी. डबल तो विषय करू नका. आणि याच्यानंतर जर कोणी म्हटलं ऑफलाईन कधी, तर मग त्याच्या घरी मी येऊन बसन पुस्तक घेऊन. चल कर अभ्यास माझ्यासमोर. गुगल त्याचे पैसे पडते का वेगळे? लिमिट नसते. गुगल मीट नाही मग सर. सगळं डाउनलोड करावं लागेल. गुगल मीट सगळ्यांना मग डाउनलोड करावं लागेल. मला हो एक तास पाहिजे, मला एक तास पाहिजे. एक सर, तास अनलिमिटेड टाइम असते. नाही नाही, अनलिमिट म्हणजे काय, 4 दिवस शिक्षण का लगातार? तुम्हाला नेट तर पुरलं पाहिजे. 1 तास याचा, म्हणजे आता सुरू केली बॅच तर 1 तासांनी एक बॅच संपली पाहिजे, आणि 1 तासांनी दुसरी बॅच संपली पाहिजे. मला असा वेळ पाहिजे फक्त. मला एक तासच पाहिजे सध्या. दीडची गरजच नाही आहे. मी करतो कव्हर सगळं. बरं, एवढं लेसन तर संपू दे. आतापर्यंत तर लेसन संपून टाकलं असतं मी. तर सल्फोनेशन झालं होतं का मग काल माझं, की लिहिलंच नव्हतं मी काही? डेफिनेशन लिहिली होती सर. फक्त डेफिनेशन लिहिली होती. आता हे जे मिक्सचर असते, पहिले हे लक्षात घ्या. मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज कॉल्ड ॲज नायट्रेटिंग मिक्सचर. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं.
नायट्रेटिंग मिक्सचर हे लिहिलं होतं का काल तुम्ही? हो. हो सर. हा, चला आता आपल्याला शिकायचं आहे सल्फोनेशन. मोडूया आता सल्फोनेशन साठी काय करायचं, तोच आपला क्लोरोबेन्झिन घ्यायचा. हा घेतो मी क्लोरोबेन्झिन Cl. याच्यासोबत मी रिॲक्शन करणार H2SO4 ची. त्या H2SO4 ला मी असं लिहिणार HOSO3H. ठीक आहे, सॉरी, याच्यासोबत रिॲक्शन करणार मी HNO3 ची HONO2. आपल्याला काय करायचं, सल्फोनेशन करायचं ना. हा, सल्फोनेशन म्हणजे HOSO3H. आलं लक्षात? HOSO3H ची नायट्रेशन झालं ना रे आपलं. हा, बस बस बस. मग हा कोण आहे? क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन हा आहे तुमचा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड आहे सल्फ्युरिक ऍसिड. याला थोडंसं हिट जर केलं तर 2 प्रोडक्ट मिळतात. आता पा काय होते, इथचा Cl तर इथंच आहे. आता इथं H आणि हा OH चालला जाते, म्हणून SO3H इथं लागतो. आणि एक आपला नेहमीप्रमाणे कोणत्या पोझिशनचा, या पोझिशन. हा, SO3H प्लस काय ट्वाईस H2O. म्हणजे यालाही काय करावं लागेल मला, ट्वाईस, आणि यालाही काय करावं लागेल मला, ट्वाईस. ठीक आहे, तर एक प्रोडक्ट मिळालं तुम्हाला ऑर्थो आणि एक प्रोडक्ट मिळालं तुम्हाला प्यारा. बरोबर आहे? अरे हो की नाही? तर आता याचं नाव आहे 1-क्लोरो सल्फोनिक ऍसिड. 1-क्लोरो सल्फोनिक ऍसिड. आणि याचं काय असेल मग सांगा बरं? 4-क्लोरो सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड. ऑफकोर्स हा कोणता प्रोडक्ट राहील? मेजर प्रोडक्ट. हा कोणता राहील? मायनर प्रोडक्ट. बरोबर आहे? मग लिहायचं वेन क्लोरोबेन्झिन is heated with concentrated H2SO4, then form mixture of 1-chlorosulfonic acid and 4-chlorosulfonic acid. हे सल्फोनिक ऍसिड आहे. SO3H जर लागला रिंगला त्याला सल्फोनिक ऍसिड म्हणतात. आणि मग ही रिॲक्शन लिहा. चला करा पटकन कंप्लीट, आज लेसन संपलाच पाहिजे तो. झालं? किती वेळ आहे? झालं पाहिजे आज क्लास आपला, हे संपला पाहिजे लेसन. 20 मिनिटं आहे ना अजून, होऊन जाते मग. झाला रे, झालं का रे बच्चे? हो सर 1 मिनिट. बरं, 1 नाही 1.5 मिनिट थांबतो, लोड नका घेऊ. चालू दे. पुन्हा पट हो
ओके. हो चालेल. आता हे झालं तुमचं सल्फोनेशन. सारख्या सारख्याच रिॲक्शन आहे काय, पण भले कन्फ्युज होते, जमत नाही वेळेवर. त्याच्याकरता काय करायला लागते माहिती आहे का, लिहून पाहा लागते. नुसतं ते मोबाईल पाहून पण अभ्यास नसते होत, लिहून पण पाहा लागते. आता आपल्याला पाहिजे आहे नवीन रिॲक्शन आपल्याजवळ फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. ठीक आहे. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. आता फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन काय आहे तर मी सांगतो. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऑफ बेन्झीन रिंग किंवा एरोमॅटिक लिहितो, एरोमॅटिक रिंग बाय alkyl or acyl group in presence of anhydrous AlCl3 called as Friedel क्राफ्ट रिॲक्शन. आता हे फ्रीडल क्राफ्ट दोन प्रकारचं असते, एक अल्किलेशन आणि एक असायलेशन. त्यातलं एक फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन. याच्यात काय करतात, अल्किल ग्रुपनी हायड्रोजन रिप्लेस करतात. H असं मी लिहून ठेवतो इथं, किंवा ठीक आहे पूर्णच लिहा. आता असंच पूर्ण लिहा लागेल मग. ठीक आहे. तर इथं वरची डेफिनेशन आहे तुमच्याजवळ, H रिप्लेस बाय R. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते R म्हणजे कोण, अल्किल ग्रुप. आलं लक्षात. आता माझ्याकडे लक्ष द्या रे, वही इकडे लक्ष द्या. आता हा तुमचा मगाचाच क्लोरोबेन्झीन. कोणता बेन्झीन, क्लोरोबेन्झीन. हा क्लोरोबेन्झीन. ठीक आहे. तर हा तुमचा क्लोरोबेन्झीन आहे. याच्यासोबत आपल्याला रिॲक्शन करायची आहे CH3Cl ची. हा आपला झाला मिथिल क्लोराईड. हे सगळं तुमच्या ओळखीचं आहे. आता हे मला पाहिजे अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे. तर काय होते की आपल्याला आता जसं मी कालपासून तुम्हाला तेच सांगून राहिलेलो आहे की आपल्याला काय करायचं, इथचा हायड्रोजन ऑर्थो पोझिशन प्याराचा हायड्रोजन काढायचा असते. बरोबर आहे की नाही सांगा मला. हो सर. Cl तर जसाच इथचा हायड्रोजन काढून इथे CH3 लिहिणार मी, आणि दुसरा म्हणजे इथचा हायड्रोजन काढून इथे CH3 लिहिणार मी. प्लस आता पहा, इथचा H आणि इथचा Cl काय झालं तयार, 2HCl. याला काय लागेल 2, याला पण काय 2. बरोबर आहे. आता हे जे दोन प्रोडक्ट भेटले याचे नाव, आता जर Cl नसता तर काय म्हटलं असतं पण याला, बेन्झीन रिंगला CH3 टोलुइन. मग ह्याचं नाव झालं ऑर्थोक्लोरोटोलुइन. याचं नाव आहे पॅराक्लोरोटोलुइन. झालं क्लिअर. हे झालं फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन. कारण की आपण रिंग मध्ये कोणता ग्रुप इंट्रोड्यूस केला, रिंग सोबत अल्किल ग्रुप इंट्रोड्यूस केला, अल्किल ग्रुप. दॅट्स वाय इट इज अ अल्किलेशन. कोणतं लेशन,
अल्किलेशन. Alkylation. हा आता वरचं लिहून झालं होतं का तुमचं? हो सर. हो सर. लिहा मग मी सांगतो पटपट. फॉर एक्झाम्पल, वेन क्लोरोबेन्झीन is treated with methyl chloride in presence of, बोला, हाँ, to form mixture of, बोला समोर, mixture of Orthochlorotoluene and orthochlorotoluene, Parachlorotoluene. toluene and parachlorotoluene. Of course, it is a major product. हा जर मेजर आहे तर हा 100% काय? मायनर. Minor. हा तसंच असते ते. एक भाऊ जर मोठा आहे तर दुसरा त्याच्यापेक्षा काय? लहान. लहान. झालं. झालं म्हणून. स्वराज मोठा तर छोटा कोण रे? शौर्य. असं आहे ते. चला आता लक्ष झालं ना तुमच्या एकंदरीत? पहिले हे लिहा मग हे लिहा. ओके. हा आता यातलं बी, फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन झालं. आता फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, रिप्लेसमेंट ऑफ H बाय C आणि CH3 ग्रुप. आता इथे सगळं सारखंच राहील. माझ्याकडे लक्ष देऊन द्या 1 मिनिट. थोडस महत्व मला पण आहे. ठीक आहे. तर आता इथे आपण घेणार CH3C डबल बॉन्ड O आणि Cl. याचं नाव आहे असाइल क्लोराइड. ठीक आहे. याला मला काय करावं लागेल? आता पहा सरळ आहे. इथं Cl जाणार, इथं H जाणार. हा कार्बनच्या साईडने जॉईंट होऊन देईल याला. C डबल बॉन्ड O CH3 आणि इथे पण तसं C डबल बॉन्ड O आणि इकडे कोण? CH3. त्याचं नाव आहे ऑर्थोक्लोरो, थोडस दुरून लिहितो, ऑर्थोक्लोरो ऍसेटोफिनॉन आणि याचं नाव आहे पॅराक्लोरो ऍसेटोफिनॉन. हा मेजर, हा मायनर, बाकी सगळं सारखं. वेन क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ acetyl chloride in presence of anhydrous AlCl3 to form a mixture of orthochloroacetophenone, and parachloroacetophenone. जमला का ताल? हो सर. ओए बच्चे हो.
हो सर. हा चला बनवा पटापट पटापट लवकर लवकर फास्ट मध्ये. ते नवरात्रात कसं अंबादेवीच्या मंदिरात गेलं की जास्त वेळ थांबू नये देत. चला बाई समोर चला बाई, बेलफुलं घ्या बाई, लवकर लवकर चला बाई, असते ना असं. बस तसं करावं लागते आता. पट चला लवकर लवकर चला. लक्षात आलं का तुमच्या पोझिशन? हो सर. हो हा सर. असं करावं लागते. चाल आता इथे रिॲक्शन संपल्या या लेसनच्या. आता फक्त युजेस आहे. आता कोणाकोणाकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तक काढा लवकर. आहे का रे? 5 मिनिटं वेळ रे. 10 मिनिटं आहे काय म्हणते, सर? मस्त होऊन जाते. हा 6 मिनिट आहे. किती मिनिट? 6 मिनिट. हा 10 मिनिट आहे ना, मग होऊनच जाते ना. आता हे संपलंच समजून घ्यायचं. चला पुस्तक ज्यांच्या जवळ आहे त्यांनी पुस्तक काढा. मी एक एक वाचतो. सर 1 मिनिट हे लिहायचं आहे. हे लिहून टाका पहिले. चला आता हे इथूनच लिहा लागल. पहिले हे लिहायचं, मग पहिले हेडिंग लिहायचं, हे लिहायचं, मग हे लिहायचं, मग रिॲक्शन लिहायची. चला झालं सर. आता पहा, पेज नंबर आहे मी 229 वर. पेज नंबर 229. त्यात युजेस अँड इन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड असं लिहिलेलं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल CH2Cl2 म्हणजे मिथिलीन डायक्लोराइड. मिथिलीन डायक्लोराइड नाही, क्लोराइड. तर डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन क्लोराइड. आता बा इट इज कलरलेस आहे. म्हणजे कोणता रंग आहे त्याला? आहेच नाही रंग. हा कलरलेस आहे. व्होलॅटाईल आहे म्हणजे काय रे? वेपर होते. हा नॉर्मल टेम्परेचरला ज्याच्या वेपर्स बनतात, जसं पेट्रोल. आपण म्हणतो ना पेट्रोल उडालं, म्हणतो उडालं, आपली भाषाच आहे ते. पेट्रोल उडून जाते म्हणतो आपण, म्हणतो की नाही? हो सर. हा तर ते पेट्रोल काय त्याला का पंख फुटले उडासाठी? सांगा. पण उडते ना ते. म्हणजे त्याच्या काय होते? वेपर्स होतात. काय होत त्याच्या? वेपर्स. ओके. तर मग आता ज्या सबस्टन्सच्या, ज्या लिक्विडच्या नॉर्मल टेम्परेचरला वेपर होतात त्याला म्हणायचं व्होलॅटाईल लिक्विड. व्होलॅटाईल लिक्विड असते विथ मॉडरेटली स्वीट ॲरोमा. ॲरोमा म्हणजे अरोमा म्हणतात त्याला. अरोमा म्हणजे काय? स्मेल. तर याचा थोडासा स्वीट स्मेल येते म्हणते. ठीक आहे. इट इज यूज ॲज अ सॉल्वंट. सॉल्वंट म्हणून त्याचा यूज होतो. अँड यूज ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल. एरोसोलचा अर्थ हे असते मिक्सचर आहे. एरोसोल म्हणजे काय राहते? मिक्सचर राहते. मिक्सचर सोल म्हणतात त्याला. तर ते एरोसोल मध्ये प्रोपेलंट म्हणून त्याचा यूज केला जाते. ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन कॉज. जर जास्त प्रमाणात डायक्लोरोमिथेन आपल्या शरीरात गेला तर आपल्याला काय होते? डिझिनेस. डिझिनेस म्हणजे चक्कर येणे. हा चक्कर येणे म्हणतो आपण त्याला. पुण्याकडचे लोक काय म्हणतात माहिती आहे काय? आपण म्हणतो की चक्कर आला. ठीक आहे. पुण्याकडचे लोक काय म्हणतात माहिती आहे का कोणाला?
मिरगी येणे. पर्टिक्युलर पुणे मिरगी हा येणे. मिरगी नाही, मिरगी वेगळं. ते भोवळ. म्हणतात घेरी येणे म्हणतात, ते घेरी येणे. घेरी येणे म्हणजे फिरल्यासारखं वाटणे, घेरी येणे म्हणतात ते लोक. ठीक आहे. तर म्हणजे मलाही माहित नव्हतं. तो एक पिक्चर आहे, कोणता बाबा तो, याचा स्वप्नील जोशीचा मराठी पिक्चर आहे तो. मुक्ता बर्वे हिरोईन आहे त्यात. मुंबई पुणे काहीतरी आहे तो. मुंबई पुणे मुंबई, त्या पिक्चर मध्ये ते शब्द ऐकले मी, घेरी येणे. आलं लक्षात? जाऊ दे, आपल्याकडे घेरी नाही येत, आपल्याकडे ढेरी येते. तर ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन कॉज डिझिनेस म्हणजे चक्कर येणे. फॅटिक म्हणजे रे, फॅटिक म्हणजे थकवा. थकवा. हा. नॉसिया म्हणजे मळमळ. नॉसिया म्हणजे काय? आडबाळ. हा, मळमळ होणे, ओमेटिंग फिलिंग होणे. हेडेक म्हणजे डोके दुखणे. हे कंपल्सरी नाही आहे. ज्याला असते त्याच दुखते, त्याला नसते त्याचं दुखत नाही. आलं लक्षात? म्हणून हेडेक, डोकं दुखणे ही काही कंपल्सरी गोष्ट नाही आहे. त्यानंतर नमनेस म्हणजे काय? अरे नमनेस म्हणजे काय? जाऊ द्या. वीकनेस म्हणजे अशक्तपणा. थकावा. थकवा येणे, अशक्तपणा येणे, वीकनेस. इट इज हायली डेंजरस इफ इट कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द आईज ॲज इट इज डेंजरस टू कॉर्निया. कॉर्निया माहिती ना, डोळ्याचा सगळ्यात बाहेरचा पार्ट काय म्हणतात हो, त्याला? सर. कॉर्निया. कॉर्निया. एवढे त्याची पेटाचे पाठ करावं लागते, हे लिहायला लागते. आणि याच्यावर एमसीक्यू पण विचारतात. याच्यावर काय करतात? एमसीक्यू पण विचारतात. आता तो उरला शब्द नमनेस. नमनेस म्हणजे काय? तर नमनेसचा अर्थ होते हातपाय अकडणे. काय होते? हातपाय करणे. हा, आपण म्हणतो ते बॉडी एच सारखं, बापरे बरं नाही वाटत आज मला, कणकण होते असं वगैरे शब्द वापरतो ना ते. आता क्लोरोफॉर्म किंवा टायक्लोरोमिथेन, CaCl3, पटापट. इज अ कलरलेस लिक्विड विथ पेक्युलियर स्वीट स्मेल. झालं, याचा अर्थ सांगायची गरज नाही. इट इज यूज टू प्रिपेअर द क्लोरोफ्ल्युरोमिथेन. क्लोरोफ्ल्युरोमिथेन बनवण्याकरता याचा यूज करतात. रेफ्रिजरंट आहे तो, म्हणजे कुलिंग एजंट आहे तो. पहिले रेफ्रिजरंट मध्ये वापरायचे R22. तर आर म्हणजे रेफ्रिजरंट. इट इज यूज ॲज अ सॉल्वंट फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स लाईक गम म्हणजे डिंक, फॅट्स, रेझिन्स. रेझिन्स इज राळ लाईक सबस्टन्स. राळ माहिती ना, राळ देवाजवळ जातात, राळ. हो. Yes, sir. त्याच्यासारखा हो, sir. सबस्टन्स आहे तो रेझिन. त्या राळला पण रेझिनच म्हटलं जाते ऍक्च्युअल मध्ये. ते ठीक आहे. एमसील मध्ये. त्याच्यानंतर इट इज यूज ॲज अ प्रोडक्ट लाईक, झालं, इट इज यूज ॲज अ सोर्स ऑफ डायक्लोरो कार्बिन. डायक्लोरो नाही, काय चुकलं काय? डायक्लोरो कार्बिनचा यूज सोर्स म्हणून पण त्याचा यूज करतात म्हणते. कार्बिन म्हणजे आता इथं बरं, याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला. क्लोरोफॉर्म कॉज डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता हे माहिती आहे काय, आधीच्या काळात काय करायचे, जेव्हा मेडिकल सायन्स ऍडव्हान्स नव्हतं, तेव्हा काही लोकांचे ऑपरेशन तेव्हाही करत होते. तर हे अनेस्थेशिया म्हणून वापरायचे क्लोरोफॉर्म. मग ते दिलं इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये किंवा याच्या फॉर्म मध्ये रेस्पिरेशनच्या, तर मग ते नर्वस सिस्टीम ब्रेकडाऊन करते आपली. आणि नर्वस सिस्टीम अनकॉन्शियस झाली की मग आपल्याला ते असं केलं तर दुखते ना. एक वेळा ते नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम ब्रेकडाऊन केली की मग आपल्याला समजत नाही कुठं कापलं, कुठं जळलं, कुठं काय केलं. आणि मग ते कापतात. इंजेक्शन जे काही घ्यायचं, आपलं ऑपरेशन जे काही करायचं, छाती कापून राहिलेले आहे, किडनीकडे चालू आहे, गालातून गाठ काढली, लाईक दॅट, कानाचं ऑपरेशन झालं, तर त्याला बेहोश करण्याकरता पेशंटला ते वापरायचे. पण प्रॉब्लेम काय होता माहिती आहे काय, जेव्हा पेशंटला बेहोश करायचे तर जास्त वेळ जर ऑपरेशन चाललं तर पेशंट मरत होते. त्याचं कारण असं की हा जो मग खापर फुटतो डॉक्टरच्या डोक्यावर. डॉक्टरच चांगला नाही आहे, शेवटी करून तो राहिला ना. बरोबर, स्टुडंटने अभ्यास करू नाही करो, पण पोराला एक मार्क कमी भेटले तर त्या सरांनीच चांगलं शिकवलं नाही.
खापर मग टीचरच्या डोक्यावर फुटते. पोराचे गुण कोणाला दिसते? नाही दिसत. तसंच डॉक्टरच्या खापर फुटायचं डोक्यावर, कारण की पेशंट मरत होते. मग नंतर लक्षात आलं की क्लोरोफॉर्म आपल्या बॉडीमध्ये असणारा जो ऑक्सिजन असतो रक्तातला, त्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतो आणि फॉस्फिन नावाचा गॅस बनवतो. कोणता गॅस बनवतो तो? फॉस्जिन. फॉस्फिन. फॉस्जिन फॉस्फिन नाही, फॉस्जिन. फॉस्जिन नावाचा गॅस बनवतो आणि तो फॉस्जिन नावाचा गॅस असतो पॉइझनस. आणि म्हणून मग काय होते की क्लोरोफॉर्म आपल्या बॉडीत गेला की ते पॉइझन बनायचं. आता ते कमी प्रमाणात बनलं तर पेशंटला सहन होत होतं ते. आता तो जास्त प्रमाणात जर बनलं, कारण की जास्त क्लोरोफॉर्म जर बॉडीत गेला, जास्त प्रमाणात जर बनलं, तर मग प्रॉब्लेम येत होता कोणता? जास्त प्रमाणात फॉस्जिन बनणार आणि जास्त प्रमाणात जर फॉस्जिन बनला तर मग प्रॉब्लेम होत होता, तो पेशंट मरत होता. आता हे जो फॉस्जिन बनते ना, हा फॉस्जिन बनते बिकॉज ऑफ ऑक्सिडेशन ऑफ क्लोरोफॉर्म. आपल्या Chloroform. ब्लडमध्ये जे ऑक्सिजन आहे त्याचं, त्या ऑक्सिजनमुळे त्या क्लोरोफॉर्मचं ऑक्सिडेशन होते आणि फॉस्जिन तयार होते. म्हणून मग काय करायचे? म्हणून मग आता